गरीब गरजू लोकांना मदत व्हावी या हेतूने सरकारच्या वतीने विविध लोकोपयोगी योजना राबवल्या जातात, पण यातल्या अनेक योजनांचा गैरफायदा चुकीचे लोक घेतात। पाहूयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांचा हा स्पेशल रिपोर्ट। अपात्र लोकांकडून सरकारी योजनांचा लाभ, सरकारच्या तिजोरीवर मारला जातोय डल्ला। कुणाच्या संगनमताने तयार होत आहेत बोगस लाभार्थी। राज्यात विधवा, परित्यक्त्या आणि अपंगांकरता संजय गांधी निराधार योजना राबवली जाते, तर वयोवृद्धांसाठी श्रावणबाळ योजना राबवली जाते। या योजनेचा लाभ अनेक गरीब आणि गरजू लोकांना होतोय। मात्र कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र नसतानाही अनेक जण या योजनेचा लाभ घेऊन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारतायत। श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक 21,000पेक्षा कमी उत्पन्न आणि वयाची 60 वर्ष पूर्ण असावी लागतात, तर संजय गांधी निराधार योजनेकरता वयाची अट नसली तरी वार्षिक उत्पन्न 21,000पेक्षा कमी आवश्यक आहे। असं असतानाही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक जण या योजनेचा बिनबोभाट लाभ घेत आहेत। एवढंच नाही तर ज्यांना सरकारी पेन्शन सुरू आहे तेही या योजनेचे लाभधारक आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कोथळी इथं राहणाऱ्या लक्ष्मी रामचंद्र गोंधळी कदम ह्या त्यापैकीच एक आहेत। लक्ष्मी गोंधळी यांचे पती कोल्हापूर महापालिकेत कर्मचारी होते, त्यामुळे लक्ष्मी गोंधळी यांना दरमहा 6,000 रुपयांची पेन्शन मिळते। त्यांची 2 मुलं खासगी नोकरी करतात, तरीही संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन योजनेचा लाभ त्या घेत आहेत। आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्या परगावी गेल्याचं त्यांच्या मुलानं सांगितलंय। योजनेमध्ये निराधार म्हणजे जे मुलांच्या जवळ राहत नाही, बरोबर, त्यांच्यासाठी ती योजना आहे। हो बरोबर आहे की नाही, त्यांच्यासाठी आहे ती बरोबर आहे, पण एक निराधार बायकांना म्हणजे विधवा बायकांना आहे, हे स्पेसिफिक आहे। गावातलंच दुसरं उदाहरण म्हणजे काशीनाथ गुंडू चौगुले। काशीनाथ चौगुले यांना श्रावणबाळ योजनेचं दरमहा अनुदान मिळतं। त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय चांगली आहे। एवढंच नाही तर त्यांच्या दारात 4 व्हीलर गाडी आणि चक्क JCB आहे, तरीही त्यांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळतोय। झी मीडियानं त्यांना हे कसं शक्य झालं असं विचारलं तर त्यांनी एका महिला एजंटकडे बोट दाखवलं। बाईचं नाव काय मला काय माहिती नाही, एवढं कर मुसलमानाची बाई आहे ती सारखी त्याच धंद्यावर आहे, उठली की कोल्हापूर। बाकी एखादं प्रकरण मंजूर झाला तर तुमचं सोडा, बाकीच्यांचं पण मंजूर झालं तर काय किती रक्कम घेते? ही एवढंच की सांगते, एवढंच तीच आहे। किती घेते? 1100 रुपये। चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या अनेकांची कागदपत्र झी मीडियाच्या हाती लागली आहेत। त्या व्यक्तींची नावं दारिद्र्य रेषेखालच्या यादीतही नाहीत। त्यांच्या नावे 21,000पेक्षा कमी उत्पन्न असल्याचं दर्शवतोय। त्यांना या योजनेचा लाभ करून देण्यात आलाय। इतकंच नाही तर अनेक ठिकाणी अर्ज एक आणि त्याला लावलेली कागदपत्र दुसऱ्याचीच असंही उघडकीला आलंय। सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकीय पुढाऱ्यांनी स्वार्थापोटी अनेकांना या योजनेचा लाभ करून दिलाय। कागल आणि करवीर तालुक्यात ही बोगस लाभार्थ्यांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे। कोल्हापूर दक्षिणमध्ये 4,611 लाभार्थी आहेत, करवीरमध्ये 4,572 लाभार्थी आहेत, कागलमध्ये सर्वाधिक 11,084 एवढी लाभार्थ्यांची संख्या आहे। हातकणंगल्यात 4,372, इचलकरंजी शहरात 6,977 तर भुदरगडमध्ये 5,311 एवढी लाभार्थ्यांची संख्या आहे। लाभार्थ्यांची एवढी संख्या असली तरी यातली अनेक प्रकरणं बोगस आहेत। राजकीय पुढारी, एजंट आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा प्रकार सुरू आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन आता काय कारवाई करणार आणि खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळवून देणार, हाच झी मीडियाचा सवाल आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।